सुरुवातीला महत्त्वाची बातमी, मुंबई विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे निकाल उशिरा लागत असल्या प्रकरणाची कुलपती म्हणून राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी गंभीर दखल घेतली आहे। एवढ्यावरच न थांबता 31 जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याचे आदेशही राज्यपालांनी कुलपती म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांना दिले। निकाल जाहीर करण्याबाबत विद्यापीठाच्या तयारीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत। तसंच निकाल जाहीर करण्यासाठी वॉर रूम स्थापन करून कुलगुरूंनी त्यावर स्वतः देखरेख ठेवावी असं त्यांनी म्हटलंय आणि याबाबतचा अहवाल दररोज सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत। घेतलेल्या 471 परीक्षांपैकी अवघ्या 51 परीक्षांचेच निकाल मुंबई विद्यापीठाने घोषित केल्याबद्दलही राज्यपालांनी यावेळी तीव्र चिंता व्यक्त केली। निकाल उशिरा घोषित होण्यामुळे विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीवर परिणाम होत असल्याचं ते म्हणाले। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, मुंबई विद्यापीठातल्या गोंधळांची मालिका कधी संपताना दिसत नाही। आता तर थेट कुलपती म्हणून राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी याची सगळी दखल घेतलेली आहे। काय अधिक माहिती आहे? हेमाली, मुंबई विद्यापीठाच्या अनेक परीक्षांचे निकाल लांबल्याच्या बातम्याच्या समोर होत्या, त्याची दखल स्वतः राज्यपालांनी घेतली आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज राजभवनावर स्वतः राज्यपालांनी बैठक बोलवली होती आणि या बैठकीनंतर त्यांनी स्पष्ट आदेश दिलेत कुलगुरूंना। प्रामुख्याने जर आपण महाराष्ट्र विद्यापीठ कायदा बघितला तर कुठल्याही परीक्षेचे निकाल 30 दिवसांपर्यंत लागायला हवेत। एखादा अपवाद वगळता 45 दिवसांचा कालावधी असतो, परंतु आता जे मुंबई विद्यापीठाने 477 विविध परीक्षा घेतलेल्या आहेत त्या परीक्षांपैकी केवळ 51 परीक्षांचे निकाल आतापर्यंत घोषित झालेले आहेत। म्हणजे 426 परीक्षांचे निकाल अद्याप घोषित व्हायचे बाकी आहेत आणि हे सगळ्या परीक्षा आहेत त्या 45 दिवसांचा कालावधी होऊन गेलेला आहे। या परीक्षा झाल्यात त्याला, म्हणजे निकाल हा 45 दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित आहे आणि विद्यापीठ कायद्यानुसार खरं तर 30 दिवसाच्या आत निकाल लागला पाहिजे होता, परंतु इथे 45 दिवसांचा कालावधी पार झालेला आहे आणि त्यामुळेच राज्यपालांना इथे या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागली आणि त्यांनी बैठक बोलवली आणि स्पष्ट आदेश दिलेले आहेत की 31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठातील ज्या परीक्षा झालेल्या आहेत 426 प्रलंबित निकाल आहेत ते 31 जुलैपर्यंत लावावेत। दुसरीकडे या सगळ्या निकालांवर देखरेख ठेवण्यासाठी सुद्धा राज्यपालांनी बजावलेलं आहे आणि रोज निकालासंदर्भात ज्या काही घडामोडी किंवा जे काही काम विद्यापीठाकडून होईल त्याचा अहवाल दररोज सादर करण्याचे आदेश राज्यपालांनी कुलगुरूंना दिलेत। एवढंच नाही तर राज्य सरकारला सुद्धा या संदर्भात काही आदेश हे राज्यपालांनी दिलेले आहेत आणि राज्य सरकारने आपला एक प्रतिनिधी विद्यापीठात नेमावा आणि त्या प्रतिनिधीने या सगळ्या निकालाच्या प्रोसेसवर लक्ष ठेवावं आणि त्याचा अहवाल सरकारमार्फत सुद्धा राज्यपालांना यावा। म्हणजे या सगळ्या गोष्टींवरून लक्षात येईल की राज्यपालांनी विद्यापीठाच्या सगळ्या भोंगळ कारभाराची किती गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्याचे स्पष्ट आदेश जे आहेत ते कुलगुरूंना दिलेले आहेत आणि एवढ्यावरच राज्यपाल थांबलेले नाही, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा विद्यापीठ खेळ करत आहे असे स्पष्ट मत जे आहे ते राज्यपालांनी नोंदवलेलं आहे। कारण निकाल लांबल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या कारकिर्दीवर होत असतो असं मत जे आहे ते राज्यपालांनी आपल्या या आजच्या बैठकीत नोंदवलेलं आणि विद्यापीठाच्या सगळ्या कारभारावर गंभीर ताशेरे राज्यपालांनी ओढलेत असं म्हणावं लागेल। नक्कीच कुलपतींच्या या आदेशानंतर तरी आता मुंबई विद्यापीठाचा कारभार सुधारतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खूप खूप धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।